साधूला बघितल्याच्या नंतर वाटतं की हा साधू आपल्याकडनं काहीतरी मागेल. बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट सांगतोय. तुम्ही पट विसरी राहणार मनीषी. आता या ताईन त्याच ना व्हिडिओ कॉल चालू शे काय त्यांना फाशी लेन मरू का मी आते काय दांगडो घाला गो. मी का पेटान सांगे दोरबीला यायला पाहिजे होता. होय गे का ताई ठीक आहे ना. ते तर मोबाईलच नाही इथला सत्यानाश होई जायचे. त्या बिचारा त्या मायासना बी दोष नाही. मोबाईलच इथला नालायक शेत ना. त्या मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू आहे कवय बिरडी पडत होते. कवय बिरडी पडत ते हो. मोबाईलने इथला सत्यानाश करेल शे. मी एक ठिकाण कार्यक्रम लेगो मी बोलू नका त्या शूटिंगवाला आहेत तुमले बडीकडे फिरवतील त्या चिंगू द्या राहू द्या त्यासले उभा राहू द्या. तुम्ही काय दुसराच ना टाळ्या बी बटू द्या तुम्ही राहू द्या त्यासले तरी राहू द्या उभा. जटे कार्यक्रम लेगो जटे पिशवीटी तो भाऊ त्यांना दुःख सांगायला लाग्या म्हणे. रविकिरण बाबा म्हणतं काय बायको बोलते डोकं उठाडशे भाऊ म्हणे. म्हणतं तुम्ही नाही रे घर परात दांगडो येत रे त्या ते तेवढं बरं आहे अको सुरतण्या बाया चांगल्या शेती. हां घर परातशे म्हणतं तो दांगडो नाही म्हणे. महाराज म्हण बायको इथली डोकं उठाडशे ना म्हणे. घरमा थोडं बी काय होईना ना म्हणे. पाहुणा दखत नाही पै देखत नाही. कोणा बी समोर काही बी बोलस म्हणे. मला इज्जत सोडी अरे कारे बी बोलस म्हणे. तिथलंच नाही तीन डोकं जर फिरणार ना रांता भांड उडी फेकस म्हणे. हो म्हणता आटे जड कारभार दकास रे भाऊ. नेमका रात्री जेवणले बसणोच समोर ताटून तो भाऊ बी बसेल मी जेवणले बसेल. पहिलाच घासली राहिनो तोपर्यंत तो भाऊ खाता उठणार जिनावर लागसा दाबावर पै घ्या. माले वाटणं म्हणतं आहो भाऊन बाईने पहिलेच गोया सरेलेत आव राही जाईन मीच कुठाय जासो म्हणतो. मी बी त्यान मागे जिना वाटे पै राहीन तो दाबावर तो मी बी दाबावर. तो म्हणे का हो महाराज आता कथा म्हणतो भाऊ तू पै ना मी बी पै होऊ. अहो महाराज खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणेन वर येणं पडत. हो बा बाई पहिलेच सांग देताना तुनी पहिलेच बाई नाव तो इथलं ब्या वाटीनं तुला राहू दिन मालेच कुठे टाकीर म्हणतं ती राही. या मोबाईलच न्यूजी सत्यानाश करणार आहे. हो हा एक जण नाही आहे घर परत दांगडो गुज जायला. हो जिथला पैसा राहणार जिथली सुविधा वही राहणी ना तिथला आपण इन्सानीत विसरत जाई राहिनो. घरमा 4-4 5-5 लोके बटेल राहतस पण येरायर संगे बोलतात नाही फक्त मोबाईल मध्ये बोटे घालतस. येरायरना संवाद चोरले नाही या मोबाईलच नाही उजी नीचे त्या. काही गोष्टी चांगल्या होईनात मोबाईलनं पण काही गोष्टीच मौजी सत्यानाश होईल. पहिले गावना लोके बटेल येत आडे. पहिले घरे छोटा राहत गावमा आणि वट्टा असा मोक्या राहत. काका बाबांना बठ्ठा पोरे असा लाईन प्रमाणे झोपेत. जर एखादं कोणी आजारी पडणं ते काकू जेवण करी होणे का काकू लगे डिकराना ताप चेक करे काय रे भाऊ तू ना अंग ते गरम दिक राही ना रे. लगे काका होऊ नका तो सांगे काय रे भाऊ बरं वाट राही ना का रे. चुलत भाऊ होऊ ना काय रे भाऊ बरं वाट राही ना झोप नाही लागणी कार तुला अजून. आजी होणे काही विचारे बाबा होऊ ना काही विचारे सुख दुःख वाटाय जाय. गरिबी होती पण इन्सानियत होती. आते बटवई गे आते पोऱ्याना बेडरूम वेगळा पोरना वेगळा नवरा बायकोना वेगळा. म्हातारा मरी गया तिसरा दिनले माहीत पडणं दल्ला मरी गया. जिथला पैसा तिथले माणूस की हिरावाय राहील. बरोबर आहे का नाही. पहिले पैसा कमी होतात पण इन्सानियत गैरी होती. खरं आहे का नाही मायासो मी जे सांग राहिलो ते पहिलं काहीच राहिलं नाही. पहिलं जर सांगस ना मी पहिलं सांगा माझं आपलं एक कीर्तन होई जास. पहिले इथली मर्यादा होती ना. पहिला लोके लग्ने जर लायत ना लग्ने जर करेत ना लग्ने करेत ते लग्नेस मा घरण्या बाया 1 महिना पहिले कामधंदा आवराला लटकी जाय. खरं आहे बहिणी सोन राग न काही उदी जात. घर लगीने मनीषनी 1 महिना पहिले साफसफाई बाया लटकी जायत. आणि नाचान टाइमले रोज बाया लायली आहेत लगीन मा. आते कामधंदा आवराल बाया रोजे राहतेचे नाचाले घरण्या मोक्या राहतेस. तिथलंच नाही हो. पहिला लोके त्यासले अशिक्षित म्हणेत पण पहिला लोके घरमा खायत आणि बाहेर जायत. आते हाटलीच मग खाय येत घरमा इश नाही हो भाऊ. गणच सत्यानाश जायचे.
मोबाईल सांगा म्हणजे बडं कथा जास म्हणा. ऐका ते साधू महात्म्याला बघितलं आणि या माणसाला असं वाटलं की हा साधू काहीतरी माझ्याकडनं मागेल. याच्याकडे रागात बघितलं तर हा काही मागणार नाही. साधूकडे रागात बघत होता हा माणूस. साधू महात्मा इतका हुशार असतो का? बघितलं या माणसाकडे, हा रागात बघतोय पण याच्याकडनं आपल्याला 100 रुपये घ्यायचे आहेत आयडियानं. हा रागातच बघत होता. साधू महात्मा दारात आला आणि म्हणतो, भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आत्माला सांगा, अहो कितला बी डोळ्यात आनंद की याला जर दिलदार म्हणे याला नीच बनाल चालीन का भाऊ? भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. हाती यान थोडा हाशी दिन डोळ्यात आना मग काही मजा नाही भू. याने हास साधू समजे घे हास ना फस ना. साधू महात्म्यानं सांगितलं, भैया पूरा सूरत घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत जावं आपले दिलदार मन राह ना, चांगलं मन राह ना, कब्बर च्या पाजाल काय कंटाळा करा ना, या ना बाबावर. बाबा उन्हा का बस ना का मा. मग बाबा सांगत, भैया तू बहुत दिलदार दिखता है बेटा, पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. हा ओ बाबा खरंय हो भाई, आमना तुझी नीचेत हो बाबा. आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मी बोलता चांगला आहे बाजूवाला नीचेत बो असं. कारण स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला कधी दिसतच नाही दादासाहेब. स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला दिसतच नाही. हा ती कोणीतरी देखाडच तर वय समजत घाणचे बो असं. त्याला सांगितलं, भैया तू बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा भाई आमना तुझी नालायक शेतो आणि लोक बोलायला आहे गे करतात नाही. बाकी ना तिथला 150 ना राहतच ना. महाराज आमना भाऊ बन अख्खा नाक्का नीच येतं महाराज. तुमना भाऊ बन अख्खा नाक्का नीच येतं. मग तू बी ते नीचच होईनार भाऊ. अख्खा जर नीच येतो तू एकला कस काय चांगला राहू शकस? महाराज आमना अख्खं गावनी गाव नीचे, तू मा नीच रे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना तेव्हा लक्ष राहत नाही तुमचं की 3 बोटं आपल्याकडे येत आहेत हे विसरतो आपण नाही का. त्या साधू महात्म्याचं साधू महात्म्यानं त्या माणसाला फसवणं सोपं आहे, थोडं अवघड आहे. पण बाय असले ते त्या साधू जर उन्हात ना 1-2 शब्द मासा अटकाय जात नाही. या बहिणींना चोरी द पिटी येईल पैसा त्या टिकल्या टुकल्याला आहे ना तो उपाट देतं त्या 1000 रुपया. इसले फक्त इथलं सांगणार ताई तुझी तब्येत अशी होते. हा ना बाबा मजाने जोई घेऊ ना. ताई तुझ्या पायाची माती उचलली या, तुझे डोक्याचे केस कापलेत आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे. हा व माय मागलं गॅलरीमा टाकेलं होतं ते मागलीनेच कापय होती ना. बरं नको होती ना सत्यानाश होई जाव होती ना. नुसतं इथलं सांग म्हणजे मनमायचा 1000 रुपया दे देस. आणि तुमनं का बरं सांग राहिलो मी. अहो मना घर म्हणा अनुभव शे मन स्वतःनेच भाऊ जाई मन सांगा मी काय करायला पाहिजे. फेटा सोडीन फाशी लेवा नाही का म्हणा. झालं ताई साधं बरेल घर मग दाती का ते. बेकार काम आहे. माल काल दिन बी राहा नाही बाटे जगायला पाहिजे मी आधी. काल दिन बी सपना 5 सेंटरकडे कीर्तन शे म्हण. पण काल दिन लगू जगनो ते करसो भो कीर्तन. काय सांगताय उपडी बी जासो कस काम आम्ही. आता जटे जागा भेटेन तटे बशी हाते. मना घर म्हणा किस्सा आहे. मी बाहेर ते फिरीशने गो मन भाऊ जाईर माल देखील रडायला लागली. म्हणतो वहिनी काय वैगे म्हणे महाराज. म्हणतं काय वहिनी. बोलता सत्यानाश वेगळ्या म्हणे. म्हणतं काय वेगळी म्हणे आपला घरणीकडे असं साधू जाईल आणता. म्हणतं मग काय नाही म्हणे आपला घरी घ्या. म्हणतो काय वय ना म्हणे तो साधू बोलतच खरं खरं सांगे घ्या. म्हणतं काय सांगे घ्या म्हणे भाऊ साधू सांग राहता तुमले करणी कर दिले त्यामुळे तुमनी तब्येत अशी वेळ राहिली. आणि मन वैंजींकडे दक्षात ना आमना घर कमीत कमी 17 ते 18 फूटच्या मूळ जायला तीस ती वहिनीन परसादे 3-4 खुर्च्या येरायर मग घालल्या पट्टी तो बटस. आणि ती वहिनी सांगे दखाना बा म्हणे मन तब्येत खरंच कशी होई गे. म्हणतं वहिनी दुनियाभर ना गारा आहे ना कितलाक चढावशे आपण.
म्हणजे इथलं सोपर अशा बहिणीले पसाडणं. हो इथलं सोपर आज ताई तुला काय करणी कर दिले लगेच चोरी दपिना पैसा लगेच काढलेस मन माय. त्या माणसाला सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पर तुझे तेरे ही लोग फंसाते. म्हणे आओ बाबा खरंय. भैया एक बात बताओ. हाँ बोलो ना गुरुजी. भैया पूरा सूरत घूम के आया पर किसी के घर का 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है. कुछ मांगने का मन कर रहा है. काहीच नाही हो जेमतेम बेडकू होते डेडेर होई दुसरं काहीच नाही हो. मला माहिती आई जात किती लबाड राहत अशी फक्त बेडूक होई मायच्यान कधी काही नाही गेलो. पण असं चांगलं 3-4 जनावरेशने 2 निघेल निघत उठणार त्या बहिणी मला ते असं वाटायला लागे सुरत मा येवाना का नाही भाऊ. नाही येवाना गण खरं आहे पण मी बोलालेस ते बोलणं ते पुरं व्हायला पाहिजे. वय घे का बहिणी सोन जनावर घे का. हरी विठ्ठल 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 पूरा सूरत घूम के आया भैया किसी के घर का 1 रुपया नहीं लिया तू दिलदार दिख रहा है तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है. बाबा मांगान काय पाहिजे. कछु नहीं बेटा हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं नर्मदा परिक्रमा लगा रहा है तेरे पास से कुछ लेने का दिल कर रहा है तू कुछ देगा. बोले मांगान बाबा काय पाहिजे. कछु नहीं बेटा हम साधु लोगों को भोजन करवा दे. बाबा काय पाहिजे तुमले. कारण आता आमनावर नरेंद्र मोदी साहेबच ना इथला उपकार होई जायचे. घर परत तांदूळ वे झालेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात तांदूळ आता रेल्वेमा पार्सल होई राहणार. हा खरं आहे ना बहिणी सो. आई खरं बोला ना ते 71 लिहायला लागून लबाड बोलतो कशाला देतात लोक. हो 11 साधुओं को भोजन देना. बाबा क्या देना चाहिए आप ही बता दो. काय नाही भाऊ जास्त काय देऊ नको फक्त गावरान तूप ना 2 डबाले दे. ओ भाऊ ओ आप्पा गावरान तूप आजू मन बापने माल खावाडा नाही रे काका. तू गावरान तूप ना डबं कता लव रे ओ म्हणा बाप. त्या साधूला बी माहिती आहे गावरान तूप लिहावं नाही असं. कारण गावरान तूप देवाल्या लोक इथला काही इथला दानशूर थोडी. हा गुजरातमा शेत बुवा गुजरातमा शेत मान्य करणं पडीन. हां दादासाहेब गुजरातमा शेतच आटे शे म्हणे शिंदान बी करतच बा. काय तुमना पाचे बोटे गेम आहे त्यासाठी गुजरातवाला. हा नुसता आता का नाही झोपणार तरी आता खिसा माही 1-1.5 लाख पड जातो तुम्हाला. आटे चंगा चंगे बट गावरान तुपना डबाव देवाव नाही त्या साधूला माहिती शे पण सुरुवातच अशी करावी लागते. बोलू नका माय बाप. अहो देवाव नाही माहिती शे भैया तेरी हिसाब से कुछ दे दे. याला अशी वाटणं भाऊ साधू जेवण माग राय ना जेवायला काय लागस. नरेंद्र मोदी साहेबच ना उपकार आहे. तांदूळ याला 50 किलो तांदूळ देवाय जातील. घर ना गहू शेतच गहू देवाय जातील. तूरनी डाळ घरनीशे वरणले डाळ देवाय जाईन. मांगान बाबा काय पाहिजे. कारण तांदूळ ना इथला नितात पीठ जायचे ना तुम्हाकडे फिटीत जायलोय बा. कारण तुम्ही महाराष्ट्र नाशेत ना अजून मुकला जो आडे बंगला बांधेच नाही रेशन कार्ड महाराष्ट्रानं वापरी राय ना. हां 2 महिन्याना 1 कटेला येतं त्या रेल्वेमा. हां आणि इथलं सोपं आहे रेल्वेनं भाडं बी देवान गरज नाही आते बटनात का निघ जातच. तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले ना ते पहिले बोल. आता मला काहीतरी बोलू द्या. तुम्ही जे सांगशात ते जर बोल नव्हते मग मी इथला वर्ष तटे घसेल काय काम नाही. मग आज मी बोलतो ना मना पद्धत यावं लाग जाई थोडं थोडं बोलता. नेमकी लाईनच लागस होती लाग मग पूल पड जात चाल. रस्ता चालू करो का पूल जशी जाय राय ना काय त्या माहिती काय जगमारी माणूसाठी काय दाती घुसणी बो आज काय सणी लागली बो आज ना कीर्तन आणि मी काय जग मारली रे भो.
विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पहिले तांदूळसनी इथली कमतरता होते ना. घर जर पाहुणा होणार ना पाहुणा ती खिचडीना पाहुणशार राय बसेल म्हणे जुन्या माया असले माहिती होई. खिचडीना पाहुणशार राय आणि खिचडीना पाहुणशार जर राय ना ते घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. खिचडी कुठी नको जावं भाऊ. बरोबर आहे ना ताई. इथली कमतरता होती. तांदूळ दकाल भेटत नाही. गरीब असले खावायला भेटत नाही. मनीषीन पाहुणा असले पाहुणशार राय तवय घरमाना कोणीतरी एकच सदस्य बसा रे बटान बटा बस जशात पाहुणाजी समोर खिचडी सरी जाय रे. हो इतकं भारी काम करते ना मोदी साहेब बसनी. तांदूळ येस ना इथला नेतात पिठी घ्या. खिचडी खावा ना इथला नेतात पिठी घ्या. ते संध्याकाळले जर कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत पडा रे पंगरा रे गोदडलं या रे भो. अरे आज बी खिचडी दडकाय रे ओ म्हणा बाप. इथला नेतात पिठी घ्या खिचडी ना. हान बहिणी होऊन तुम्हाला पाय पडत. मी प्रत्येक कीर्तनमा सांगा साहेब आई जी खिचडी नाही ना थोडा धामा बंद कर द्या तुम्ही. तुम्ही आई बोलता दरेल आणि गुजरात मागो जास्त आहे. संध्याकाळी वाणी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बटेल राह ना का माय हो. वातावरण बी असं काय माय वाटतं कंबर ठणकी राह ना डोकसं बी डुकी राह ना का माय खिचडी टाक देऊ माय. आयतून खिचडीन परसादे बडा चांगला पोरे लदलद होई घ्यात माय. आई खिचडी थोडी बंद कर दे काकू. चांगलं खावाडत जा. हाय म्हणून डोकं दुखी राहणं कंबर ठणकी राहणं मजा ना जीव कराय ना. दोनच भाकरी टाकत जावा. नवरा बायको अर्धी अर्धी खायले दोन्ही पोरीले अर्धी अर्धी खावाट देऊ भाकर पण भाकरी टाकत जावा बहिणीच वन. या खिचडीन परसादे आमना दोंडायचा मग 23 वरीस ना पोऱ्याना हात मुडग्या गया मा पाटा गुंडाय गुंडाय फिरवता म्हणतो बावड्या हात कस काय म्हणणार रे. काय नाही म्हणे महाराज अशाच कस काय मुडी घ्या रे. काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीहून बकरीन गोमाल देणार तुम्ही अंडे ना गंदा बकरीन गोमाल देणार हात मोडली ना तुम्ही ओ बानट सोरत ना काय काय तून माय खिचडीच खावाडे कार तुले. हा खिचडीनं मटेरियल तसं लदलद होई जाय. हा तुम्ही ना भाकरी धडकावत जावा बहिणीच वन. नाही तेवढं बरं आहे बा सुरत नाही बायानी करतीस तसे. मी तुम्हाला काहीच सांगाव नाही बहिणीसोन कारण यंदा अशी फसेल म्हणे गोट. दर टाईमले मी 50% उपाड्यास पण आता काही फसेल नाहीत त्या. कथा घ्या दीपुदा हां सांगू नको किडास पाडसू ना मी. आता साधू महात्म्यानं सांगितलं भैया आपको कुछ तो देना पड़ेगा. म्हणे मागा बाबा कछु नहीं बेटा तू ज्यादा कुछ नहीं दे सकता तो तेरे हिसाब से तुझे जो देना है वो कागज में लिपट के ला. मग कागद मा गुंडाशनी 51 रुपया लईन आहो. साधूल माहिती आहो 101 आपला 51 किंवा 21 ना पुढे आहो जाणार नाही. साधूल बी माहित होतं पर साधू इतका हुशार असतो ना कागदामध्ये बांधलेले पैसे लगेच ओळखतो. भैया अरे 11 साधुओं को भोजन खिलाना था बेटा इसमें तो एक साधु बिना भोजन पा सकेगा बेटा और कुछ तेरे हिसाब से कुछ और डाल केला कागज में. माती आले हा खोटा का लावस पण साधू इथला हुशार रास ना त्यांना कमंडलू माहिती तो रुद्राक्ष काढस आणि 11 रुपया काढस फुफा करलेस आणि आपला हात माठी देस. मग आपल्याला आज वाटस आपण 51 ठेवलेत साधूने आपले रुद्राक्ष बी दिदी ना आणि वर ते नाको 11 रुपये बी बरकत म्हणेन दिदीने. मग आपले कमीत कमी 101 रुपये देणार आहेत ताई. बरोबर आहे ना. ज्या साधूले चहा पाजाने बी इच्छा होती नाही तो 101 रुपया उपाडलाय घ्या ना. बाल हाट स्त्री हाट आणि जोग हाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. आणि माझा विषय होता बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला धनी बाजाराला रोज तुम्हीच जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही शे. म्हणे तू बाजार करू शकस मी नाही करू शकस का. ठरलं. आता ठरल्याप्रमाणे नवऱ्यानं सांगितलं उद्या सकाळी बाजाराला जा. बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा आणि शेतात ये म्हणले. आता बाई सकाळी उठली नवरा शेतात निघाला. बाईनं स्नान केलं बाजाराला निघाली बाई. घरून घेतले 100 रुपये. आता 100 रुपये घेतल्याच्या नंतर बाई बाजाराला गेली. बाजारात उतरली तसं पहिलं दुकान बघितलं बाशिंगाचं. किशोरदादा साहेब पहिली दुकान बघितली बाशिंगाची. आता बाशिंगाची दुकान बघितली. बाशिंगवाल्याला म्हणते दादा बाशिंग कसर दिलं. म्हणे बाई 50 रुपयाला एक आहे. बाई म्हणे माय म्हणा दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगच लिहिले होते म्हणे. 50 रुपयानं बाशिंग लिहिली ना. 50 रुपयाचं बाशिंग घेतलं. आता बाशिंगवाल्याला विचारलं म्हणे भाऊ हा खुश आहे का तुना पान पडेल. म्हणे का बरं भाऊ म्हणे मन दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण होईल शे म्हणे त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे. आता नवऱ्यासाठी पण एक घेतलं. किती झाले मग किती झाले
100 पूर्ण झाले. आता बाई घरी आली आणि नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार करून आली. बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांधानं शेतात ये म्हणले. आता बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बायांचा स्वभाव असतो, नवी साडी जरी घेतली तरी बाई मला नेसून पाहू दे कशी दिसते. कानातले जरी घेतले तरी बाईला वाटतं माय मला कानमा टाकी देखू दे कसा दिसतास. आता बाईनं बाशिंग घेतलं. बाई माझं लहानपणाचं लग्न झालंय, बाशिंग बांधून कशी दिसत होती म्हणले, अदुगर बाशिंगच बांधते म्हणले. बाईने बांधा ना बाशिंग. बाशिंग बांधलं आणि पीठ मळायला बसली. बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते. हालते ना माय, बाई मागे पुढे हालच ना. हो म्हणा बापरे, सुरत मा एक बी बाई हा म्हणत नाही, माणसे हा म्हण राय ना. सुरत मा का उलट होई जायचे भो. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलती. हा जवळजवळ बरंच उलट होई जायचे बा, इथलं उलट होई जायचे. हा ते खरं तर लग्न झाल्याच्या नंतर पत्नी आपल्यासाठी नुसती पत्नी नसते, नुसती पत्नी नसते, ती आपल्यासाठी एक मंत्री असते की ती आपल्याला सल्ला देते. जेव्हा जीव वाढते ना, लेकराला जेव्हा जीव वाढते ना, नवऱ्याला जीव वाढते ना, दोघांना समान ताट बनवते, म्हणजे आपली माय पण होते. हो, आणि सल्ला देताना कार्य इतकं चांगलं करते. हां, कार्यसु मंत्री, हां भजेसु रंबा. हो, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीचा अधिकार आहेच, स्त्रीचं कार्य चांगलं आहे. पण काही गोष्टींना लिमिट असलं पाहिजे. जी बायको मायबाप सोडीस नाही राहिनी, ती नवराले तिना बाप बी बनणं आहे, माय बी बनणं आहे, भाऊ बी बनणं आहे, बहीण बी बनणं आहे. पण कवय खरंच ती संकट माशी तर बरोबर आहे ना. राग नका दर्जात बहिणीस्वर. बायकोनं जर कधी पाय दाबाना बी प्रसंग होणार तरी दाबाना, पण खरंच आजारी दवाखाना माय ते वांदा नाही. बाकी ना कुशाल दुपारने बरे आती तू डोकाल तेल लाई देऊ का. हो बानट सुरूत ना. हो त्या दल्ला दली गरमा पिराना बायकोन डोकाल तेल लाव. हो उलगेल वावर काय चगेल पण आला बोलू केसनी तून पाय गशी देऊ पाठ गश देऊ हत्तीने ना गंदा मारतून गंदा. काय चंगण्याचा आला आहे तर तुम्ही वाय बारस नाही तेल लाई देऊ. मायले कधी बोलणार नाही डोकाल तेल लाई देऊ असं. बाय पण डोकाल तेल लावत कार हो उलगेल वावर. तेवढं बरं आहे सुरत मा एक बी पोऱ्याने करत तसं. खरंच हो तुम्हाला सुरतनं वातावरण एक नंबर आहे. बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाईनं बाशिंग बांधलेलं, त्या बाशिंगाच्या कडे जोरात हालत होत्या. बाशिंगाच्या कडे जोरात हालत होत्या आणि बाई मन म्हणे माय हो मी काय मजा दिकी राहणो, माय हो मी काय बारी दिकी राहणो. तुनं बारी दिकेल काय काम पडीन तो वावर मा बुक्यान तिच्या बातडा वय जाईना. कारण त्यानं सांगेल होतं स्वयंपाक करून बाजार करून आली, स्वयंपाक कर, डब्बा बांधानं शेतात आहे म्हणले. 12 वाजे घ्या 1 वाजे घ्या तर लोगून वाढते किराणा बायको येत कशी नाही. आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाचं आणि प्रत्येक स्त्रीचं मनातलं सांगतो की माणूस कितीही प्रेमाचा असेल पण त्याचा दुश्मन विचार करत नाही, असं स्वतःसाठी विचार करतो. बरोबर आहे की नाही. हो, माणूसचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करस. बाईले त्या माणूसला असं वाटणं बाईले पहिल्यांदा बाजारले दाडी न जाणो ऐका एखादा गाडीन चाक मा ये गई आणि ॲक्सिडेंट मा मरी गई. कारण माणसाच्या मनामध्ये काय प्रश्न येईल काही सांगता येत नाही. आता त्याला असं वाटलं की लवकर घरी गेलं पाहिजे. घडलं काय नको घडायला. ते जर घडलं असेल तर अहो भाऊ गाय इरांता त्यांना चौकमा घर होतं, यांनी चौकमा दकिली ना घरमा. बापरे आपला घरमा नवा दांगडो चालू आहे म्हणे. ती बहीण चालू होतं माय व मी काय मजा दिक राहिनो, माय व मी काय मजा दिक राहिनो. हा वट्टावरून चप्पल काढली ना बाईंसमोर घ्या घरमा उभा राह ना जोरमा. बाईने ते आनंद नाही तीन आनंद माय व मी काय मजा दिकी राहिनो. अहो जोरमा पाय उपटीन उभा राह ना तर वय बाईन देख. ती म्हणे ए माय एवढा रागमा नका देखा, मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लई ठेलशे म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं माया हो? बाजार करायला. कसला बाजार हो काकू? संसाराला लागणाऱ्या वस्तू. विनोद वजा करायचा. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं. जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार. बरोबर आहे ना. बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार. हाय फक्त म्हातारा सांगू शकतात भाऊ. आत्याना पोरीने सांगानच नाही.
पण तरी सुद्धा वेळ झालेली म्हणून जास्त वेळ घेत नाही. जर का नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत नाही. मला तेच तुम्हाला सांगायचंय. त्या नवऱ्यानं, त्या परमात्म्यानं, त्या बापानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय आणि बाजाराला पाठवलंय. मृत्यू लोकामध्ये बाजार करायचा योग्य तर त्या नवऱ्याला आवडेल. आणि जर आपण इथून चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो कान उघडणी केल्याशिवाय राहणार. म्हणून आपण जन्माला आलोय ना तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे तर आपला जन्म सफल झाला. नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. जन्माला आल्याच्या नंतर काय करायचं? भगवंताचं नामचिंतन. मग प्रश्न असेल की भैया भगवंताचं नामचिंतन करायचं पण कोणत्या देवाचं करायचं? आता काही लोक आता संप्रदाय वाटून घेतला काही लोकांनी. हो, कोणी म्हणतं आनंद संप्रदाय आमचा, कोणी म्हणतं वारकरी संप्रदाय आमचा, यो म्हणतो नत्थूसिंग बाबा आमचा, मोठे बाबा आमचे, हो घोटीवाले बाबा आमचे. मी तर हिंदू बनून एकच सांगेल, ज्या महात्म्यानं माझ्या हिंदू परिवारातले 1000 परिवार जर का निर्वेशनी केले असतील तर तो माझ्यासाठी भगवंत आहे. मग ते श्रीपाद बाबा असतील, नत्थूसिंग बाबा असतील की मोठे बाबा असतील. कारण संत आमच्यासाठी एकच आहे. हे विचार आपले आहेत. मग देव कोणाचे पंथ वेगळे असतील, कोणाचे मानभाऊ पंथ, कोणी ठाकूरसिंग बाबावाले, कोणी निरंकारी बाबावाले, कसलाही पंथ असू द्यात, पण नामचिंतन भगवंताचं करतोय. त्याच्यासाठी थोडं स्पष्ट करून बोलतो. ऐका, झालेली वेळ माझी पण मी संपवणारच आहे. नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, शेवटी गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोहोचतो दादाश्री? कुठं पोचतंय? नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोचतंय? समुद्राला जाऊन पोचतंय. जे पाणी गटारीतलं, नदीतलं, नाल्यातलं पाणी समुद्राला जाऊन पोचत असेल, मग भक्ती तुमची कोणची असू द्या आणि कसली असू द्या, भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचते. आणि ती भक्ती आता तुम्हाला करायची हातानं टाळी मुखानं नामचिंतन. विठोबा रघुमाई सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. 1-2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. बघा, इथं आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे, ते पण अंतकरणापासून. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाचं भक्ती करायची. हातानं टाळी मुखाने नामचिंतन. आटे देवनं भजन म्हणान सांग काटे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. एक 75 वर्षचं म्हातारं गाणं म्हण राहिलं तर रोज ना तोंडी दखासारखा होई जातच. त्यातली माहिती आहे ते म्हणेन भाऊ. 75 वर्षचं म्हातारं आडे कीर्तनमा म्हणान सांगू ते म्हणत नाही. आणि 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं हे आस्ती निहायत रात दारू पिना समी नशा मकोताना बोलाव धोके वासती. 75 वर्ष ती वैमा जरी या किडा पाड राणी यान पहिले कितला पाडेल होती. म्हणजे 75 वर्षाचं म्हातारं गाणं म्हणत होतं हे धोकेबाज धोकेबाज
75 वरीसनी वयमा जरी या किडा पाडा मुकलाशनी वय वय जास्त सुधरत नाही बरं कोणती वयमा काय करू मुकला वावरे उलगेल राहतं सापडायच नाही बिसारा सापडत नाही विठ्ठल 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 गाणं कसलंही असू द्या भाव आपले भगवंता प्रतीचे असले पाहिजे मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो आजही सांगायला आवडेल ऐका हे तेरी प्यार में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई ओ दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई दीवानी हो गई मस्तानी हो दीवानी हो गई मस्तानी हो गई ओ दीवानी हो गई मस्तानी हो तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई तेरे प्यार में काना दीवानी हो गई तेरे प्यार में काना मस्तानी हो तरुण भाऊ तुमले बी सांगा शेवटला 1 मिनिटमा यासलाटे देवनं भजन म्हणा सांग काट या विठ्ठल रुक्माई म्हणतात नाही यासले एखादी पूर्ण जरी व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बी तडा नाडे बट्टस आणि पडेल बी तडा नाडे म्हणतस हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तू न पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे उलटून पाखरून पहिले ठरेल होतं रे मन लगीननी बुंदी या बानट सुरत नाल वाढायला लावसो असं तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारण करतात दरी टेल होता रे भाऊ उलट तू ना पाखरू लगीन करीन 3 वरीस मायस ना आवासा चौकमा बटेल रास तिने 1 वरीसनं पोरग कड्यावर रास याल तर की नाही 3 पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ ए पाखरा ओ बानट सुरत ना अरे आपल्याला न बघता प्रेम करणारी आपली मायचं प्रेम कळलं नाही तुम्हाला दुसऱ्याचं प्रेम कधी कळायचं राव ऐका ठेव द्या वैराना धंदा होऊ द्या वा वा तुमले पटी घे म्हणजे विषय संपी घ्या वय घे म्हणी खरी कमाई ऐका पाखरासाठी म्हणून काही फायदा नाही दादा चाल जर ती आवडली तर भाव आपले ओतायचे कसे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया ओ कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया मला नुसता गाणं सांगा तरी सुद्धा मी प्रत्येक गाण्यानं भजन बनाय टाकसू कारण आपला भाव चांगला ठेव बरोबर आहे की नाही शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ वो अदाए दिखाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजरी जब नजर से मिलाई मजा आ गया विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रत्येक गोष्टीची काहीतरी लिमिट असते. कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11, आता वाजलेत 12. मध्ये कार्यक्रम वाढले त्याच्यामुळे 1 तास आपलं लेट झालेलं आहे. खरं तर मला अजून आनंद वाटतोय की आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने पुनश्च उद्या सपना पान सेंटर या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानेच कीर्तन होणार आहे. शक्य झालं तर तुम्ही सर्वांनी तिथं कीर्तनाला या. आजची कसर उद्या काढूयात. माझा शब्द आहे ईशात ना मायछान. वा वा. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेढा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटते महाराज? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.